वेलकम बॅक टू बियॉन्ड अकाउंटन्सी. लास्ट लेक्चरला आपण ओसीएमचा लेसन नंबर 1 स्टार्ट केलेला होता. तर त्याच्यात आपण काय बघितलेलं, तर बिझनेस बद्दल काही गोष्टी आपण बघत होतो. ओके, तर ह्या लेक्चरला आपण बिझनेस बद्दल काय काय बघितलेलं, तर इंट्रोडक्शन बघितलेलं. इंट्रोडक्शन मध्ये काय काय बघितलेलं आपण, इंट्रोडक्शन बघितलेलं. त्याच्यानंतर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, ह्युमन ऍक्टिव्हिटीज आर क्लासिफाईड इंटू टू पार्ट्स, दॅट इज इकॉनॉमिक and non-economic activities. त्याच्यानंतर economic activities are further classified into three parts, that is business, profession and employment. Non-economic activities म्हणजे काय, जिथे सेंटिमेंट्स किंवा रिक्वायरमेंट विदाउट मॉनिटरी एक्सेप्टन्स असतं ते नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असतात. आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये काय असतं, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स तिथे कंडक्ट केले जातात. मॉनिटरी वर्कची जी काही ट्रान्झॅक्शन्स कन्सिडर केले जातात ते इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये येतात. मग आपण बिझनेस बघितलेलं. बिझनेस म्हणजे काय, तर प्रॉफिट मोटिव्हने काही केलेलं, रिवॉर्ड बाय द वे ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट मोटिव्हने कोणतीही ऍक्टिव्हिटी जर ती केलेली असेल तर त्याला बिझनेस असं म्हणतात. बिझनेस मध्ये दोन गोष्टी होतात, फर्स्ट इज प्रोडक्शन किंवा मग डिस्ट्रीब्युशन. ओके, त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ बिझनेस बघितलेलं होतं आपण. फर्स्ट डेफिनेशन बघितलेली होती, बिझनेस ऍक्टिव्हिटीज आर दोज ह्युमन ऍक्टिव्हिटीज विच आर डायरेक्टली थ्रू वर्ड्स दी प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ वेल्थ. ओके, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस बघितलेलं होतं आपण. काय काय होतं त्याच्यात, तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी होती. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये म्हणजे काय, जर जिथे मनी वर्थ असतो, ओनिंग मनी और लाईव्हलीहूड. त्याच्यानंतर टू पार्टीज, बायर आणि सेलर, हे दोन पार्टीज असतात बिझनेस मध्ये. त्याच्यानंतर प्रॉफिट मोटिव्ह असतो त्याच्यामध्ये, प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. हे तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे लास्ट व्हिडिओ मध्ये, तो जाऊन तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतर डिलिंग विथ गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही गोष्टी. त्याच्यानंतर गुड्स मध्ये दोन प्रकार पडतात, कंझ्युमर गुड्स आणि कॅपिटल गुड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट इज कंटिन्युइटी, अनसर्टन रिवॉर्ड, यावर्षी लॉस झाला तर पुढच्या वर्षी प्रॉफिट होऊ शकतो. त्याच्यानंतर क्रिएशन ऑफ युटिलिटी आणि रिस्क बेरिंग, हे तीन 10 गोष्टी ज्या आपण आता बघितलेले ते काय आहेत, फीचर्स आहेत. फंक्शन्स बघूया. फंक्शन्स मध्ये काय आहे, फंक्शन्स हा पार्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नसेल, पण मी तो घेतलेला आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे एकदा वाचूया आपण. ओके, आणि काही समजलं नाही तर कमेंट्स मध्ये करून सांगा, मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन करेन. फर्स्ट इज प्रोडक्शन, फायनान्सिंग, मार्केटिंग, रिस्क बेरिंग, इनोव्हेशन, providing customer satisfaction and social responsibility. आता business important काय, तर ते it provides goods and services to the society, creates employment opportunity, increase standard of living. Then next is contributes towards the economic development of country. It generate revenue from government in the form of tax and help all over development of the society. ओके, आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोफेशन. प्रोफेशन म्हणजे काय, profession is an occupation which involves specialized knowledge and skills and is pursued as a means of earning livelihood. Specialized knowledge आणि स्किल्सचा वापर करून आपण जेव्हा काय आपलं लाईव्हलीहूड अर्न करतो, म्हणजे काही पैसे अर्न करतो, तेव्हा प्रोफेशन असं म्हणतात. रेंडरिंग सर्व्हिसेस टू दी सोसायटी, म्हणजे जर आता तुझ्याकडे नॉलेज आहे, तुझ्याकडे कोणत्या स्किल्स आहेत, त्या स्किल्स आणि नॉलेजचा वापर करून जर तू पैसे कमवत असेल तर तू प्रोफेशन मध्ये. जसं की आता टीचिंग झालं, डॉक्टरिंग झालं, डॉक्टर्स, इंजिनियर्स, हे सगळे कोण आहेत, आता प्रोफेसर्स आहेत, प्रोफेशन मध्ये येतात. प्रोफेसर्स मध्ये प्रोफेशन अंडर येतात. ओके, आता फीचर्स काय आहेत ते बघूया आपण. प्रोफेशनचे प्रोफेशनचे The aim of a profession is not to earn profit but to render services to the society. बिझनेस मध्ये आपण प्रॉफिट अर्न करत होतो, पण ह्याच्यामध्ये प्रोफेशन मध्ये आपण काय करतो, सर्व्हिस रेंडर करतो. कोणाला, सोसायटीला. द बेसिक मोटिव्ह इज टू सर्व्हिसेस अँड नॉट द सेल और बिझनेस. कळालं, एम काय, रेंडर द सर्व्हिसेस टू दी सोसायटी, नॉट प्रॉफिट. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन, प्रोफेशन पर्सन मस्ट प्रोसेस स्पेशल नॉलेज अँड ट्रेनिंग, म्हणजे त्याच्याकडे एक स्पेशल नॉलेज असलं पाहिजे, त्याच्याकडे एक ट्रेनिंग असलं पाहिजे, त्याला प्री सबस्क्राईब क्वालिफिकेशन जे आहे ते असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट इज फायनान्शियल रिटर्न्स. त्याच्याकडे फायनान्शियल रिटर्न्स कशामध्ये भेटतात, प्रॉफिट मध्ये नाही भेटत.
काय आहेत? फीज आहेत, सॅलरीज आहेत आणि कमिशन आहे. इन्कम कसं असणार आहे तर अनसर्टन आहे. इट इज फिक्स सॅलरी जर असेल तर त्याला फिक्स भेटेल. इट कॅनॉट बी एस्टिमेटेड इन ऍडव्हान्स. फीस पण फिक्स आहे, सॅलरी पण फिक्स आहे, पण ती भेटेलच. जसं की आता तर तो डॉक्टर असेल तर ही माणसं माझ्याकडे येतीलच असं नाही. समजलं. त्याच्यानंतर कॅपिटल. कॅपिटल म्हणजे प्रोफेशन मध्ये तुम्हाला कॅपिटल लागतं, बट नॉट रिक्वायर लार्ज अमाउंट ऑफ कॅपिटल. ओनली अ स्मॉल अमाउंट ऑफ कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर परचेस ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स, बुक, फर्निचर एक्सेट्रा. समजलं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन अँड मेंबरशिप. A profession person must get himself registered with the consent profession body and should be its member. Registration is compulsory in profession. कळालं तीन चार गोष्टी काय आहेत त्या. मला सांगते काय आहेत त्या तीन चार गोष्टी. हम्म. पहिलं प्रोफेशन म्हणजे काय, स्पेशलाइज नॉलेज स्किल्स हे परस्यू असणे गरजेचं आहे. का तर आपण त्याच्यानं लाईव्हलीहूड अर्न करणार आहोत. रेंटल सर्व्हिसेस टू सोसायटी. प्रोफेशन मध्ये आपण प्रॉफिट अर्न नाही करणार आहोत, बट सर्व्हिसेस देणार आहोत सोसायटीला. क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे, ज्या प्रोफेशन नुसार आपल्याला त्यांचे सबस्क्राईब क्वालिफिकेशन आहे ते असणं गरजेचं आहे. फायनान्शियल रिटर्न्स आपल्याला फीस, सॅलरीज, कमिशन भेटणार आहे. इन्कम असर्टन असणार आहे. इट इज फिक्स और कॅन बी एस्टिमेट इन ऍडव्हान्स. त्याच्यानंतर नेक्स्ट इज कॅपिटल. कॅपिटल स्मॉल अमाऊंट मध्ये कॅपिटल लागणार आहे. रजिस्ट्रेशन अँड मेंबरशिप. रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर कन्सर्न सोबत ते रजिस्ट्रेशन असलं पाहिजे आणि त्यांनी दुसरं काय सांगितलं नाही तर त्या पर्टिक्युलर कमिटीचे ते मेंबर पण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय आहे, non-transferability. Profession cannot be transferred from one person to another. The rights and the privilege of profession are personal to the individual and cannot be sold, purchased or transferred. प्रोफेशन मध्ये काय आहे, नॉन ट्रान्सफरॅबिलिटी आहे. ते कोणालाही कधीही कुठेही ट्रान्सफर केलं जात नाही. ते एका पर्टिक्युलर पर्सन पर्यंतच राहतं. ओके. त्या पर्सनने ते डिग्री मिळवलं नाही आणि त्याच्यावरती जर तो कोणतं प्रोफेशनल कोणताही सर्व्हिस रेंडर करत असेल तर ती त्या पर्सन पर्यंतच राहणार आहे, ती दुसऱ्या पर्सनला ट्रान्सफर होणार नाही. त्याच्यानंतर नेचर ऑफ वर्क. द वर्क इन अ प्रोफेशन इज इंटेलेक्च्युअल, knowledgeable and requires specialization skills and training. It involves rendering of personal services to the client. It requires exercise of judgment and expertise. वर्क ऑफ नेचर कोणतं आहे, इंटेलेक्च्युअल आणि नॉलेज बेस असणार आहे आणि त्याला स्पेशल स्किल्स आणि ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पल्स ऑफ प्रोफेशन्स कोणते आहेत तर डॉक्टरची डिग्री दुसऱ्या कोणाला ट्रान्सफर होऊ शकते नाही. त्याच्यानंतर लॉयर, त्याच्यानंतर चार्टर अकाउंटंट, इंजिनियर, टीचर, हे सगळे कोण आहेत प्रोफेशन. आता नेक्स्ट पॉइंट आहे एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट इज अन ऑक्युपेशन इन विच अ पर्सन वर्क्स अंडर other and get remuneration in the form of salary, wages, bonus, etc. If a person works under another person, then he gets salaries, wages, and bonus, and that person is known as employee. Then next is aim by employees. The aim of an employment is not to earn profit but to earn regular income for the satisfaction of the basic needs of life. Service is the basic motive. इथे काय आहे, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट. प्रोफेशन हा स्वतः पर्सन असतो, जो काही प्रोफेशन आहे तो स्वतः एक पर्सन करतो, बट एम्प्लॉयमेंट मध्ये तसं नाहीये. तो पर्सन दुसऱ्याच्या हाताखाली काम करतो आणि त्याच्या बदली त्याला सॅलरी भेटते. का ती सॅलरी अर्न करतो तर त्याची लाईव्हलीहूड जे काय आहे त्याचा चालू राहण्यासाठी ती सॅलरी त्याला भेटते. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन. पर्सन मस्ट प्रोसेस द प्रिस्क्राइब एज्युकेशन क्वालिफिकेशन स्किल्स अँड एक्सपेरिमेंट फॉर गेटिंग एम्प्लॉयमेंट. त्याला त्याच्याकडे काहीतरी नॉलेज असणं गरजेचं आहे, स्किल्स असणं गरजेचं आहे, तरच त्याला ती एम्प्लॉयमेंट भेटू शकते, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. मनी रिटर्न्स हे कशावरती असतात तर सॅलरी हे फिक्स असतात.
सॅलरी, वेजेस, बोनस, अलाउन्स एक्सेट्रा या सगळ्या गोष्टींवरती त्याला मनी रिटर्न भेटतात. कॅपिटल एम्प्लॉयमेंटला कोणतंही कॅपिटल लागत नाही. बिझनेस मध्ये ह्यूज कॅपिटल लागतं, प्रोफेशन मध्ये कमी लागतं, मीडियम लागतं आणि एम्प्लॉयमेंट मध्ये आपल्याला कॅपिटल लागत नाही. त्याच्यानंतर नेचर ऑफ बिझनेस, नेचर ऑफ वर्क. Employment involved the performance of the routine as well as ordinary work assigned by the employer. The work is generally of the supervisory or manual nature. Subordination. An employee works under the control and supervision of an employer. He has to obey the orders and instructions given by the employer. This is the relation between employer and employee. म्हणजे एका माणसाखाली काम करायचं, हाताखाली काम करायचं असेल तर त्याला त्याचे ऑर्डर्स काय, त्याचे इन्स्ट्रक्शन्स काय, त्याचं काम काय आहे ते सगळं त्याला फॉलो करावं लागतं. तसं बिझनेसमॅन मध्ये नसतं, त्याच्या स्वतःच्या मनानुसार तो ते करू शकतो. रिस्क फॅक्टर एम्प्लॉयमेंट मध्ये रिस्क नाहीये. The employee does not run on any kind of risks. He gets a fixed salary and wages, and whether the business makes profit or incur loss, he is not affected by the risks. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लर्क, टीचर, प्यून, मॅनेजर आणि लेबर आर द टाइप्स ऑफ एम्प्लॉयमेंट. आता तुम्ही काय म्हणाल, इथे पण टीचर आहे आणि वरती तुम्ही प्रोफेशनला पण टीचर दिलाय. कधी कधी टीचर्स हे प्रायव्हेट क्लासेस मध्ये असतात. ते काय करतात, तर स्वतःच नॉलेज स्किल्स यूज करून तिथे जॉब करत त्यांचा रन करत असतात ना, जे काही इन्स्टिट्यूट असतात. सो ते प्रोफेशनल झालं. पण जेव्हा टीचर्स या कोणत्या तरी स्कूलच्या अंडर काम करत असतात, तेव्हा स्कूल हे एक इन्स्टिट्यूट झालं आणि त्याच्या खाली त्या काम करतात, त्याच्यामुळे त्यांना सॅलरी भेटते. त्याच्यामुळे टीचर्सचे एम्प्लॉई सुद्धा असतात आणि प्रोफेशनल सुद्धा असतात. त्याच्यानंतर आपण पटकन कंपॅरिझन बघूया बिटवीन बिझनेस, प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. आणि आता तुम्ही ऍज अ 11th आलात, त्याच्यामुळे बेसिक ऑफ कंपॅरिझन लिहिणं गरजेचं असतं. जर तुम्ही असा कॉलम न करता बिझनेस, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट आणि इथे जरी मध्ये लिहिलात ना मिनिंग, तरी चांगलं आणि त्याच्या खाली सुरुवात करायची. समजलं? त्याच्यानंतर पण हे लिहिणं खूप गरजेचं असतं, त्याच्याशिवाय ते समजत नाही. त्याच्यानंतर आता बिझनेसचं मिनिंग काय आहे? An economic activity undertaken with the view to earn profit by producing or buying and selling goods and rendering the services. काय आलं? प्रॉफिट आलं पाहिजे, प्रोडक्शन आलं पाहिजे, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स और रेंडरिंग सर्व्हिसेस, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या पाहिजे. त्याच्यानंतर प्रोफेशन मध्ये काय? अ प्रोफेशन इज अन ऑक्युपेशन विच रिक्वायर्स specialization, knowledge, training, and skills, and is rendered as a services to the society. इथे काय आलं पाहिजे? स्पेशलाइज नॉलेज, ट्रेनिंग्स अँड स्किल्स अँड इज रेंडर ॲज द सर्व्हिस टू द सोसायटी. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट मध्ये काय? इज अन ऑक्युपेशन इन विच द पर्सन वर्क्स अंडर अनदर पर्सन अँड गेट रेम्युनेशन इन द फॉर्म ऑफ salary, wages, bonus, etc. Works under another person and get remuneration in the form of salary, wages and bonus, etc. हे पॉइंट्स आले पाहिजेत त्याच्यात. त्याच्यानंतर नेक्स्ट इज नेचर ऑफ वर्क. नेचर ऑफ वर्क्स मध्ये काय? इट मे बी प्रोडक्शन, परचेस and sale of goods and services or rendering of services. It involves rendering of personal services to the society. इथे goods आहेत or rendering of services आहे. इथे काय? नुसतं rendering of services to the society. It involves perform of the routine as well as the ordinary work. त्याच्यानंतर aim. इथे to earn profit आहे, इथे to render the services to the society आणि इथे to earn regular income of life. क्वालिफिकेशन. बिझनेसला तुम्हाला स्पेसिफिक क्वालिफिकेशन लागत नाही, पण तुम्हाला प्रोफेशनला स्पेसिफिक नॉलेज एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ट्रेनिंग, स्किल्स अँड एक्सपिरियन्स आर नेसेसरी. तसंच तुम्हाला ऍज पर द नेचर ऑफ द वर्क मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन इज नेसेसरी. क्वालिफिकेशन नेसेसरी कोणाला? प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट मध्ये. बिझनेस मध्ये प्रोफेशन हे रिक्वायर नाही क्वालिफिकेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट इज monetary returns. Profit depends on efficiency, risk management, etc. Income is uncertain and depends on popularity and reputation. Fixed and certain return in the form of salary, wages, and allowance. Capital investment require huge amount of capital. Require investment does not require capital investment. A very small amount is required, and employment मध्ये does not require capital investment. रिक्स इन्व्हॉल्व खूप आहे ह्याच्यात.
Every search risk is not involved in profession, whereas in employment the risk is involved. The independency, an entrepreneur is its own master. Profession is an independent, but employee is independent on employer. समजलं? Status of society, businessmen have a economic status. Profession enjoy a high status. Does not enjoy a high status. Employee does not enjoy a high status. Then next is एक्झाम्पल्स. बिझनेसमध्ये एक्झाम्पल्स कोणते आहेत? टाटा, रिलायन्स इंडस्ट्री, त्याच्यानंतर गुची झाला, बाटा झाला, जे काही बिग बिग इंडस्ट्रीज आहे, अडाणी ग्रुप ऑफ हे झाले, ते काही जे काही आहे ते बिझनेस मध्ये येतात. त्यानंतर डॉक्टर्स, लॉयर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, इंजिनियर्स, टीचर्स प्रोफेशन मध्ये येतात. आणि टीचर इन स्कूल, क्लार्क इन ऑफिस, प्यून इन फॅक्टरी, हे कोण आहेत? एम्प्लॉईज. हे समजलं सगळं काही. आता थांबूया आपण. आज 2 पॉइंट्स कव्हर केले, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट आणि डिस्टिंग्विश पीपल. त्याच्यात काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा, मी त्याचं एक्सप्लेनेशन देईन. आज थांबूया. पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला जे काही कॉमर्स आहेत आणि ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड आहेत, आय थिंक सो कॉमर्सच आहे, ते आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया. आता थांबूया. ओके, थँक्यू.